राधे राधे सर्वांना. भाविका किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्रातील फेवरेट डिश बनवणार आहोत, पिठलं भाकरी. पिठलं भाकरी ही सर्वांना आवडते आणि घरोघरी बनणारा हा प्रकार आहे आणि याची टेस्ट म्हणलं तर अप्रतिम आहे. याला स्वाद खूप चांगला येतो, सर्वांना आवडतो. त्यासाठी लागणारे आपण साहित्य बघूया. आम्ही 1.5 वाटी बेसन घेतला आहे, 1 कांदा घेतला आहे, कोथिंबीर, हिरवी मिरचीची पेस्ट करून घेतलेली आहे, हिंग, हळदी पावडर, नमक, लसूण पेस्ट, जिरे मोहरी आणि ओवा घेतला आहे. आता बेसनामध्ये मी पाणी ॲड करून आपण थोडं थोडं मिक्स करत राहून ते फिरवत राहायचं, त्याच्यामुळे आपल्या बेसनामध्ये गुठळ्या होत नाहीत. बघू शकता मी पाणी ॲड करून ते फेटून घेतलं आहे, त्याच्यामुळे गुठळ्या होत नाहीत. आता इकडे कढई गरम करून घेतली आहे, त्यामध्ये आपण फोडणीसाठी जिरे मोहरी ॲड करूया. इथे तुम्हाला आवडत असेल तर लगेच तुम्ही कढीपत्ता घालू शकता, पण मी मिरचीची पेस्ट करताना त्यामध्ये कढीपत्त्याचे 4-5 पाने ॲड केले होते. इथे आपण आता जिरे मोहरी तडतडली की थोडंसं लसूण आणि जिरेची पेस्ट केलेली आहे ते घालू शकता. थोडंसं लसूण आबडधोबड ठेवायचं, त्यामुळे आपल्या बेसनाचा स्वाद अधिक चांगला येतो. आता आपलं लसूण पेस्ट फ्राय झाली आहे, आपण कांदा ॲड करून फ्राय करून घेऊया. बारीक गॅसवर हे सगळे करून घ्यायचं, त्यामुळे आपले पटकन कांदा करपला जात नाही. कांद्याला चांगला सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला तो फ्राय करून घ्यायचा आहे. आता कांदा आपला फ्राय झाला, यामध्ये हिरवी मिरचीची पेस्ट घालणार आहे. मिरची जशी तुम्हाला पाहिजे तसं घालू शकतात. आता मिरची आपण 1-2 मिनिट बारीक गॅसवर फ्राय करून घेऊया. बेसनामध्ये हिरवी मिरचीचा स्वाद खूप चांगला येतो. हिरवी मिरचीचं बेसन खूप टेस्टी लागलं जातं. एकदम साधी सोपी रेसिपी आहे, पटकन होते. यामध्ये हळदी पावडर आणि हिंग ॲड केलेला आहे. शक्यतो बेसनाचे जेवढे पदार्थ आहेत त्यामध्ये आपण हिंग ॲड करतोच. आता मी यामध्ये लगेच कोथिंबीर ॲड केलेली आहे. इथे कोथिंबीर ॲड केली की बेसनामध्ये टेस्ट चांगली येते. आपण आता यामध्ये बेसन ॲड करणार आहेत. आपण जे फेटून बेसन घेतलं होतं ना, ते ॲड करणार आहोत. तुम्हाला इथे जेवढी क्वांटिटी पाहिजे तेवढं पाणी ॲड करून घ्यायचं आणि फिरवत राहायचं. याला कंटिन्यू फिरवत राहायचं, त्यामुळे गुठळ्या होत नाहीत. इथे जर हलवत नाही राहिलं तर बेसनामध्ये गुठळी पकडली जाते आणि लोकांना इथेच प्रॉब्लेम होतो की बेसन त्यांचं चांगलं बनलं जात नाही. बघा आता अशा प्रकारे घट्ट झाला आहे. आपण आता इथे नमक ॲड करायचं. स्टार्टिंगला नमक नाही ॲड करायचं, कारण की आपली क्वांटिटी समजून येत नाही आपल्याला. आपलं बेसन नंतर घट्ट बनलं जातं. तर आपल्या अशा प्रकारे बेसन रेडी झालेलं आहे. आपण काय करणार आहोत, यामध्ये धनिया आणि ओवा ॲड करून घेणार आहे. ओवा मी हातावर क्रश करून त्यामध्ये ॲड करते आहे, म्हणजे त्याचा स्मेल चांगला आपल्या बेसनामध्ये येतो. आता हे आपलं 1-2 मिनिट आपण ह्यावर झाकण ठेवून घेऊया. अशा प्रकारे आपलं बेसन रेडी झाले आहे. माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.